गेल्या काही महिन्यांपासून सदर बाजारमध्ये गटारी स्वच्छता, रस्ते साफसफाई आणि कचरा उठावाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. कचरा अनेक ठिकाणी रस्त्यावर पडून आहे. त्यामुळं प्रभागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळं परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झालाय. याबाबत आरोग्य निरीक्षक विकास भोसले आणि मुकादम गणेश मस्के यांना जाब विचारला असता त्यांनी कर्मचारी कमी असल्याचं सांगितलं. दरम्यान 9 जूनला कावळा नाका या ठिकाणी जाऊन संबंधित रहिवाशांनी हजेरी पत्रक तपासलं. यावेळी 16 पैकी फक्त 9 कर्मचारी हजर असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत आरोग्य निरीक्षक भोसले हे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं स्थानिक रहिवाशी सागर गाडवे यांनी सांगितलं. विकास भोसले हे वारंवार तक्रार करूनही प्रभागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. डमी कामगार नेमून आणि काही कामगारांकडून रक्कम घेऊन ते ड्युटी मॅनेज करतात, असा आरोप सागर ढोबळे, निखिल आयवळे, समीर हकीम, संतोष वाघमारे आणि दिनेश अरुण जमादार या स्थानिक रहिवाशांनी केलाय. तसंच अतिरिक्त आयुक्तांकडे भोसले यांच्या निलंबनाची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याबाबत महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांना विचारलं असता रहिवाशांनी केलेले आरोप चुकीचे असून याबाबत चौकशी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. तर आरोग्य निरीक्षक विकास भोसले यांनी काही लोक प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचं सांगितलं.